नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या खास रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि याच्या खास रिपोर्टचा खास विषय आहे तो म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई यांची निवृत्ती. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सरन्यायाधीश म्हणून 6 महिन्याचा कार्यकाळ आता संपन्न झालाय आणि आज ते निवृत्त होत आहेत. निवृत्तीपूर्वी न्यायमूर्ती भूषण गवई आपल्या 6 महिन्याच्या कार्यकाळात सरन्यायाधीश म्हणून निष्ठावंत तर होतेच, मात्र त्या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक उल्लेखनीय निर्णय घेतले. आणि त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे भूषण गवईंनी 6 महिन्यांच्या कार्यकाळात देशाच्या विविध उच्च न्यायालयांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील 10 तर इतर मागासवर्गीय आणि मागासवर्गीय प्रवर्गातील 11 अशा एकूण 21 न्यायाधीशांची निवड केली. न्यायमूर्ती गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 3 सदस्यीय मंडळाचे नेतृत्व केले. या मंडळाने अर्थात कॉलेजियमने विविध उच्च न्यायालयांचे न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी सरकारला 129 नावांची शिफारस केली. त्यापैकी 93 नावं मंजूर करण्यात आली. न्यायाधीश NV अंजारिया, विजय बिश्नोई, AS चांदूरकर, आलोक आराधे आणि विपुल मनुभाई पंचोली या 5 न्यायाधीशांचीही त्यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे. 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या तपशिलांनुसार न्यायमूर्ती गवई भारताचे सरन्यायाधीश झाल्यानंतर सरकारने उच्च न्यायालयासाठी मंजूर केलेल्या 93 नावांमध्ये अल्पसंख्याक समुदायातील 13 न्यायाधीश आणि 15 महिला न्यायाधीशांचा समावेश होता. यापैकी 5 माजी किंवा सेवारत न्यायाधीश होते आणि 49 न्यायाधीश हे बारमधून नियुक्त करण्यात आले होते, तर उर्वरित सेवा संवर्गातील होते. तर या निर्णयाव्यतिरिक्तही त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. यात वक्फ कायद्यातील प्रमुख तरतुदींना स्थगिती देणारे, न्यायाधिकरण सुधारणा कायदा रद्द करणारे आणि केंद्राला प्रकल्पांना पोस्ट फॅक्टो ग्रीन मान्यता देण्याची परवानगी देणारे महत्त्वाचे निर्णय समाविष्ट आहेत. सरन्यायाधीश गवई आज म्हणजेच रविवारी 23 नोव्हेंबरला निवृत्त झाले असून त्यांचे उत्तराधिकारी न्यायमूर्ती सूर्यकांत 24 नोव्हेंबर रोजी भारताचे पुढील मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल तसेच रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत रासू गवई यांचे सुपुत्र भूषण गवई हे सरन्यायाधीश या पदावर विराजमान होणारे 6वे मराठी तर भारतातील दुसरे दलित समाजातील न्यायमूर्ती आहेत. त्यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर सर्वात आधी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र प्रॅक्टिस केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली सुरू केली. ते नागपूर, अमरावती महापालिका आणि अमरावती विद्यापीठाचेही वकील होते. त्यांची 2000 साली नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. 2003 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांना बढती मिळाली. 2005 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायमूर्ती झाले. 2019 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली होती. सरन्यायाधीशपदी 6 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण करून आज ते सेवानिवृत्त होत आहेत. शुक्रवारी गवई यांचा शेवटचा कामकाजाचा दिवस होता. पूर्ण समाधानाने आणि वकील आणि न्यायाधीश म्हणून 4 दशकांचा प्रवास पूर्ण करून न्यायाचा विद्यार्थी म्हणून संस्था सोडत आहे असं भावुक उद्गार त्यांनी काढले. A chief secretary studying in the best of college in Delhi, St. St. Stephen's, can he be made to compete with the son of an agricultural laborer studying in a Gram Panchayat or a Jilla Parishad school? Article 14, to which we are so much imbibed, it believes in equality, but equality doesn't mean equal treatment to all. Dr. Ambedkar said that if we give equal treatment to all, rather than reducing inequality, it will lead to further inequality. And therefore, a special treatment to those who are lagging behind is what the equality concept requires to be done. I ask a question to myself as to whether a person residing in a tribal area belonging to a scheduled caste category, having no means to higher education, can he be made to compete with my son, who, because of his father's office and father's achievements, is entitled to best of the schooling and best of the education? Would it be equality in a real sense, or would it permeate inequality? However,
at times the politics plays more important role than the logic. But I am happy that when I penned down that judgment, one of my law clerks, who was the son of who is the son of a senior officer in Maharashtra and belonging to scheduled caste, he was saying that, sir, all the while this issue troubled me as to I am getting the best of the education and why should I get the benefits of scheduled caste? And he said that hereinafter I will not take any benefits of scheduled caste. आणि उपस्थित सर्वांनाच भावनिक केलं. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. भूषण गवई यांच्या पुढील वाटचालीविषयी बोलताना कमलाताई म्हणाल्या की हे जग आता छोटं झालंय. भूषण गवईंसारख्या व्यक्तीला अमरावतीपुरतं मर्यादित ठेवणं योग्य नाही असं आई म्हणून आपल्याला वाटतं. त्यांच्यात कामाचा आवाका फार मोठा आहे. माझ्या भावना तर तुम्हाला काय सांगायचं, कारण की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील लोक बाबासाहेबांच्या आशीर्वादाने तर हे समाजाभिमुख राहावं आणि त्यांची सेवा करावी ही एक लहानशी एक आई म्हणून एक सामान्य स्त्री म्हणून एक थोडी अपेक्षा होती. राहिला प्रश्न हे झाला तर हे असं कधी वाटले नव्हतं की एवढं मोठं होईल म्हणून. देशाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होणारी व्यक्ती समाजासाठी खूप काही करू शकते. केवळ न्यायदानाच्या क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा ते लोकांना न्याय देऊ शकतात असं त्या यावेळी म्हणाल्या. त्यांच्या या हृदयस्पर्शी उद्धारानंतर सगळ्यांचेच ऊर भरून आलं. तर न्यायमूर्ती भूषण गवईंचा हा प्रवास सर्वांसाठीच, विशेषतः दलित समाजासाठी अतिशय प्रेरणादायी आणि अभिमानास्पद असा हा प्रवास होता. आपण पदावरून निवृत्त झाल्यानंतर कुठलेही शासकीय पद स्वीकारणार नाही असं वक्तव्य भूषण गवई यांनी याआधीच दर्यापूर तालुक्यातील दारापूर या त्यांच्या मूळ गावी बोलताना केलं. त्याचवेळी जास्तीत जास्त वेळ मी दारापूर, अमरावती आणि नागपूरमध्ये घालवणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र निवृत्तीनंतरचा त्यांचा प्रवास असाच नितळ आणि आनंददायी असो अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे. तर या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया अशाच विशेष माहितीसोबत. तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी.